गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या साखरेच्या दरांवरून राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिलंय। यामध्ये खाण्याच्या साखरेचे आणि व्यवसायाच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवा असा प्रस्तावही ठेवण्यात आला। खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही त्याचा वेगळा कोटा ठेवा आणि त्याचे दर देखील वेगळे ठेवा, तर व्यावसायिक वापरासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो त्याचे दर वेगळे ठेवण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली। बिस्किट्स, शीतपेय यामध्ये मोठ्या प्रमाणावरती साखरेचा वापर होत असल्याचा उल्लेखही पत्रामध्ये करण्यात आलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या पत्राच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही। आम्ही तसं सरकारला देखील केंद्र सरकारला प्रस्ताव दिलाय की खाण्यासाठी साखर 10% लागते, तर 10%चा रेट वेगळा कारण बाकीचा देऊन टाका, द्या परवानगी आम्हाला। ही घरामध्ये संसाराला चहासाठी सणासाठी जे साखर लागते ते 10% माझ्या कारखान्यातली, मग तेवढा आम्ही कोटा ठेवून देतो। तेवढा लिव्ही सरकारने त्या ज्या लोकांना खायच्या खाण्यासाठी साखर तेवढा रेट वेगळा करावा।